पुंडलिकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय। मग काय करी अंजनी सूत रूप धरले अति अद्भुत अवकाशी मुखपाद पाताळ देखत रघुनाथ हर्षला। कथेचं अनुसंधान विभीषण आले त्यावेळेस रामचंद्रांनी कठोर अशा प्रकारचं वचन विभीषणाला बोलले। ती वचन असं होतं, म्हणले विभीषणजी आज एकादशी आहे आणि आज एकादशीला त्या दैत्याच्या नगरामध्ये जायचं, त्याला मारायचं, पुन्हा तिथनं लंकेला जायचं, तुमचा राज्याभिषेक करायचा आणि तिथनं अयोध्येला येऊन द्वादशीचं पारण सोडायचं। म्हणजे एका रात्रीत एवढं करायचंय। नारद म्हणले रामा 500 कोटी योजना अंतर आहे अयोध्येपासून त्या दधी समुद्राच्या बेटावर राहणारा ती राक्षस। तुम्ही इथून अयोध्येला जाणार, त्या नगरीला जाणार, त्याला मारणार, तिथून लंकेला येणार, विभीषणाचा राज्याभिषेक करणार आणि तिथून अयोध्येला एका रात्रीत येणार आणि सूर्योदयाचं पारण द्वादशीचं पारण सूर्योदयाला सोडावं लागतंय। मग एवढा आघटित नियम तुम्ही केलाच कसा? एवढं अंतर तुम्ही कापणार कसं? मग रामचंद्रांनी हनुमंताचा धावा केला, स्मरे कुमार वायूचा। मग हनुमंतानं भव्य दिव्य स्वरूप धारण केलं, पाय पाताळामध्ये घातले आणि 21 स्वर्गाच्या वर आपला मुखचंद्र हनुमंतानं एवढं भीम स्वरूप रूप धारण केलं आणि धारण केल्यानंतर ना हनुमान काय म्हणतात? मग पिंजारुनी रोमावळी वरी बैसविले सैन्य मंडळी राम लक्ष्मण स्कंदमोळी कक्षेतळी विभीषण। हनुमंतानं भव्य दिव्य स्वरूप धारण केल्या, आपल्या असणाऱ्या रोमावळी म्हणजे अंगावरची एक एक केस उभा राहिले, त्याच्यावरती सगळं सैन्य रामाचं बसवलं। राम लक्ष्मणाला खांद्यावरती घेतलं, विभीषणजीला आपल्या असणाऱ्या काखेमध्ये धरलं गेलं आणि मग हनुमान निघाले। नारद म्हणे जी स्वामी समागमे तोसे आम्ही पाहू संग्रामाची उर्मी दैत्य धाम अवलोकू। आणि लगेच नारदजींनी सांगितलं रामा मी पण तुमच्या बरोबर येतो, कारण हनुमान एवढं सगळं सैन्य घेऊन निघाले। राम लक्ष्मण हनुमंताच्या सोबतीला आहे, त्यांच्या खांद्यावरती आहे, विभीषण जवळ आहे। मग नारदांनी सांगितलं मला मी कुठं बघा जागा भेटली तर मी पण हनुमंताच्या सोबतीला येतो, तुमचं युद्ध पाहतो, असं नारदजी बोलतात। अवश्य म्हणे जानकीवर तव काय करी वायुकुमार दक्ष नवचरण उचलून सत्वर दैत्य नगर क्रमिले। तेवढ्या वेळामध्ये भगवंताने सांगितलं ठीक आहे चला म्हणले। मग सगळं सैन्य हनुमंताने घेतलं। हनुमंताचा डावा पाय अयोध्येमध्येच होता, उजवा पाय फक्त उचलला आणि उजव्या पायावर सगळं सैन्य घेऊन ते सगळं सैन्य त्या जी काही दैत्य राहत होता ते असणाऱ्या 500 कोटी योजन अंतरावरती फक्त उजव्या पायामध्ये एवढं अंतर हनुमंतानं कापलं आणि तो पाय त्या दैत्याच्या नगरीमध्ये हनुमंतानं ठेवला। एक चरण अयोध्ये अंत तुझा ठेवला दैत्य नगरात मग बोले वायुसुत उतरा त्वरित पयात। आणि एक पाय अयोध्येमध्ये हनुमंतानं ठेवलेला आणि दुसरा पाय त्या असणाऱ्या दैत्याच्या नगरामध्ये। आणि मग सगळ्या सैन्याला सांगितलं, सैन्य कुठं होतं? अंगातल्या रोमावळीमध्ये। एका एका रोमावळीमध्ये असंख्य सैन्य बसवलेलं होतं आणि ते सगळं सैन्य त्या लंका त्या असणाऱ्या नगरीमध्ये हनुमंतानं उतरवलं। शतमुखाची हेची नगरी वेळा घाला जी सत्वरी देखून आश्चर्य करी मुनी सहित राघव। आणि ते सगळं सैन्य एका निमिषामध्ये, आता पाऊल उचलून टाकायला किती वेळ लागतोय, तेवढ्या वेळामध्ये हे सगळं सैन्य त्या राक्षसाच्या नगरीमध्ये पोहोचलं गेलं। रामचंद्रांनी पाहिलं, आता रामचंद्र खांद्यावरती होते, रामालाही आश्चर्य वाटलं, लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं। काय म्हणतात? म्हणे निमिषान लोटता जाण 18 पद्मे वानर सैन्य त्यावरही अयोध्येचे वीरगण संस्था जाण नसेची। आणि भगवान श्रीरामचंद्र आश्चर्य करून बोलतायत हनुमंतराया, एवढं कसं तुम्ही एवढ्या कमी कालावधीमध्ये शक्य केलं? 18 पद्म वानर सगळे सोबतीला घेतले, त्यात अयोध्येचं काही सैन्य असेल ते घेतलं आणि एकाच निमिषामध्ये काही क्षणामध्ये तुम्ही अयोध्येमधून या दैत्य नगरीमध्ये सगळं सैन्य पोहोचवलं। याचं आश्चर्य भगवंताला वाटू लागला। सहित सत्वर घेऊन आला कपिकेसरी म्हणून हर्षण माय अंबरी वेळी नगरी दैत्याची। आणि भगवान श्रीरामचंद्र बोलतायत हनुमंतराया एवढ्या
दैत्य नगरीमध्ये आला, आनंद वाटला, आपल्या सैन्याला आज्ञा दिली, त्या राक्षसाचा नगरवेढा एकत्रीचा एकीची कल्लोळा एकूण या दैत्यपाळ समाचार व नीत सकळ कळले ते केवी तया ते. आणि सगळी वानर होती, अयोध्येमधले सैन्य होतं. रामचंद्राने आज्ञा दिल्याबरोबर सगळेजण त्या ठिकाणी युद्धाची गर्जना करू लागली, वाद्य वाजवू लागले. तो राक्षस विचारून करू लागला, कोण आहे, का कालवा करायले, जरा समाचार आणा. विभीषणाच्या कैवारे धावतच केला रघुवीरे म्हणून आवेशे थोरे निघे बाहेर स्वसैन्यासी. त्या राक्षसाच्या शतमुखी रावणाच्या दूतांनी सांगितलं, रामचंद्र हनुमानजी सगळं सैन्य घेऊन आलेले आहेत. ह्याला कळलं की ते असणारा आपला जो नातू आहे पुंडरी, त्याला आपण लंकेचं राज्य दिलं, विभीषणाला हाकललं. आणि विभीषणाच्या कैवारासाठी हे राम आपल्या गावामध्ये नगरीमध्ये आलंय असा विचार त्या शतमुख रावणाने केला आणि सैन्यासहित बाहेर निघाला. चाटबळी दैत्यराना वर्षता झाला भीत बाणा घाई जर्जर केली सकळ सेना रघुनंदन देखत असे. आणि अतिशय बलवान तो असणारा दैत्य होता. सगळे असणारे रामचंद्राचं सैन्य होतं, वानर होते, ते बाणाने खिळून टाकले, जर्जर केले. रामचंद्र पाहू लागले. मग मारुती स्कंदी रघुवीर वर्षत झाला बाणाचा पूर परिणा टोपे तो दैत्येश्वर वर्ष अपार बाणा ते. मग हनुमंताच्या खांद्यावरती भगवान श्रीरामचंद्र होते, तिथून बाण सोडू लागले. असंख्य बाण भगवंत सोडताय, पण हा असणारा शतमुखी रावण ऐकत नव्हता असं सांगतात. ऐसे युद्ध होता ते वेळी तीन प्ररात्र होऊ आली श्रीरामे चिंता नळी वस्ती केली देतवा. आणि अशा प्रकारचं युद्ध होता होता रात्रीचे 3 प्रहर संपले, पहाटेचे 3 वाजले. त्यावेळेस रामचंद्राला चिंता वाटली, आपल्याला द्वादशीचं पारण अयोध्येमध्ये सोडायचंय आणि एवढं सगळं कार्य करून अयोध्येमध्ये जायचंय. फक्त आता 3 तास शिल्लक राहिले. मग आता एवढ्या कमी कालावधी मध्ये काय काय करावं अशी चिंता भगवंत करतात. मने दैत्या ते पराभून विभीषणा ते राज्य देऊन न घड्या देसी गमन द्वादशी पूर्ण घडे ते. रामचंद्राने विचार केला, आता फक्त एकादशीचे रात्र आहे आणि 3 तास शिल्लक राहिले द्वादशीचं पारण सोडायला. तेवढ्या वेळामध्ये ह्या दैत्याला मारायचंय, पुन्हा इथून लंकेला जायचंय, विभीषणाला लंकेचं राज्य अभिषेक करायचाय आणि लंकेतून अयोध्येला यायचंय आणि मग द्वादशीचं पारण सोडायचंय. मग एवढं सगळं कमी कालावधीमध्ये कसं होईल भगवंत विचार करतात. ऐसा विचारे मनात तटस्थ ठेला रघुनाथ हे देखुनी नारद हसत केवी हे मात घडू शके. अशा प्रकारचा विचार करत असताना रामचंद्र तटस्थ उभा राहिले. बाकी युद्धांचं सैन्यांचं युद्ध चालू होतं. नारदजींना रामचंद्राचा जे काय मनातला विचार होता तो ओळखला. नारदजींना हसू आलं. नारदजी हसले आणि हसून भगवंताला काय म्हणतात, तरी परिसी जे चाप पाणी हा दैत्य शिव वरदायनी कदा ना टोपे तुम्हाला गुणी व्रत कहाणी मनाची. आणि त्यावेळेस त्या नारदजींनी सांगितलं, रामा हो जर राक्षस आहे, हे राक्षसाला वरदान आहे महादेवाचं, शिवाचं वरदान आहे आणि ते वरदान युक्त राक्षस आहे. तुमच्या हातून ते मरणार नाहीये, हनुमंताच्याही हातून मरत नाहीये, त्याला महादेवाचं तसं वरदान आहे असं नारदजी सांगू लागले. तरी या विषयाचा उपाय कसे मायाधीन हे जगत बसे तुम्ही तो सगुणत्व माया वेशे आकार अपसे झाले ती. ऐका म्हणले रामा, हे राक्षस कसं मरणार आहे, ह्याला महादेवाचं वरदान आहे, हे सगळं जग मायेच्या अधीन आहे आणि तुम्ही सुद्धा अवतार घेतलेले अवतारिक पुरुष आहात. मग हे जग सगळं मायेच्या अधीन आहे आणि त्या मायेकडून हे असणाऱ्या राक्षसाचा वध होणार आहे. मग आता काय करावं लागतंय ऐका. तरी हे माया अलियावलीन आदित्यना टोपे कोणा लागून या लागी जानकी ते प्रार्थून आणि रघुनंदन कंदनाने. आणि त्यावेळेस नारदजींनी सांगितलं, ह्याचं मरण सीतेच्या हातून आहे आणि सीता तिकडे अयोध्येमध्ये आहे. सीता काय करते, झोपले. रात्री 3 वाजता कोण जागा राहील, झोपले ती तिच्या महालामध्ये. मग आता इथून माघारी जायचं, सीतेला घेऊन यायचं आणि तिला युद्ध करायला लावायचं ह्या राक्षसाबरोबर. सीतेनं बाण सोडल्याशिवाय ही मरणार नाही असं महादेवाचं वरदान आहे. मग आता सीतेला इथं आणावं लागतंय असं नारदजी बोलतात. मागुती पाहे राम राणा ऐकून मुनीच्या वचना तो पुढे अंजनी सुता काय रमुदंदन बोलत. आणि मग त्यावेळेस असं नारदजींचं बोलणं ऐकलं.
पाहिलं बजरंगबली काय उपाय करता येईल बघा म्हणले. आता सीतेला इथं आणावं लागतंय आणि सीता आल्याशिवाय हे राक्षस मरत नाहीये. अशा प्रकारे रामचंद्र बोलल्यानंतर ना हनुमंतरायाला आवेश आला आणि हनुमानजी काय म्हणतात, म्हणे सगळ्या संकट काळी आता सांभाळावे ये वेळी सीते ते आणून संकट टाळी करीन वाळी तुकेही. रामचंद्राने माग पाहिलं, हनुमंताकडे पाहिलं, हनुमंताला सांगितलं हनुमानजी एक काम करा म्हणले, सीतेला इथं घेऊन यावं लागतंय. सीता आल्याशिवाय ही राक्षस मरत नाही, महादेवाचं वरदान आहे. त्यामुळे आता तुम्ही जावा अयोध्येला आणि सीतेला घेऊन लगेच इथं या असं रामचंद्र हनुमंताला सांगतात. एक गवणी स्वामी वचनार्थ थोरा वेश आला हनुमंता म्हणे चिंता न करी जय रघुनाथा जानकी आता आणि तो. आणि लगेच रामचंद्रांनी बोलल्याबरोबर हनुमंताने सांगितलं रामा कशाला टेन्शन घेताय म्हणले, काळजी करू नका. आताच्या आता मला काय कुठं जायचंय का काय, फक्त एक पाय पुढे घेतलेला आहे ती ह्या नगरामध्ये आलोय, तीच पाय मागे घेतो आणि सीतेला घेऊन येतो. म्हणून हनुमानजी बोलले काय करतात, मग पुढील चरण मागे केला तो अयोध्ये माझी उभा ठेला अंतर मंदिरी प्रवेशला तव देखता झाला पूर्व. मग हनुमंतानं एक पाय त्या दैत्य नगरीमध्ये ठेवलेला होता आणि एक पाय अयोध्येमध्ये होता. तोच हनुमंतानं त्या दैत्य नगरीमधला पाय मागे घेतला. पूर्ण हनुमान अयोध्येमध्ये उभा राहिले, महालामध्ये गेले. सीता जिथं झोपलेल्या होत्या, सीता मातेचं जे शयन कक्ष होतं त्या खोलीमध्ये गेले. गेल्याबरोबर हनुमंतानं अपूर्व पाहिलं. काय पाहिलं, भूमिशयी जनक बाळा भोगी निद्रेचा सोहळा मारुती विचारी ते वेळा निद्रा भंगिता झटके दोष. हनुमंतानं पाहिलं सीता माता झोपलेत, आता रात निम्मी रात्र संपून गेले आणि सीतेला आपण उठवायचं कसं. रामचंद्राची पत्नी आहे ती, तिला आपण कसं उठवायचं. जर तिला उठवला तर सीता मातेचा निद्रादोष केलेल्याचा भंग, निद्रा भंग केलेल्याचं पाप लागेल. मग काय करावं, हनुमान विचार करतात. मग पुढचे गुंडाळूनी मंदिरी उपटून घेतले समग्र मागुता दक्षिण चरण अवग्र रणभूमी ठेविलेसे. हनुमंताने विचार केला सीतेला झोपीतून उठवायचंच नाही, झोपू द्या, कवर झोपायचं तवर झोपू द्या. आपण काय करू, सीतेचं जे काय घर आहे, मंदिर आहे, ज्या घरामध्ये शयन कक्षामध्ये ती झोपली ती पूर्ण मंदिर खोली हनुमंतानं उचलली. आता द्रोणागिरी पर्वत उचललाय आणि ती असणारी सगळी खोली उचलली शेपटीमध्ये आणि तसाच एक पाय जो महाग घेतला होता तोच पाय पुढे ठेवला आणि त्या दैत्य नगरीमध्ये सीतेला उपस्थित केलं. क्षण न लागता पैथे ते लवता डोळियाचे पाते घेऊन आला जानकी ते मंदिरा सहित रणभूमी. हनुमंताने एक क्षण लागायच्या आतमध्ये अयोध्येमध्ये गेले, सीतेला मंदिरासहित उचललं आणि उचलून पुन्हा त्या असणाऱ्या दैत्य नगरीमध्ये हनुमंतानं प्रवेश केला. सर्वांना आश्चर्य वाटलं. मग म्हणजे रघुराया मन माझे तुझ्या पाया घेऊन आलो जनकतनया आदी माया प्रणव रूपी. मग हनुमंतानं रामचंद्राला नमस्कार केला, भगवंता ही तुमची पत्नी, अयोध्येमध्ये जाऊन अयोध्येमधनं सीता मातेला घेऊन आलो म्हणून तुमच्या चरणावरती माझा नमस्कार असो. हनुमानजी भगवंताला बोलतात. कोणी तयाचे उत्तर परमहर्षयुक्त रघुवीर मागे पाहे समग्र मंदिर शीत चित्रज्ञ भूमिशयी. आणि हनुमंतरायाचं बोलणं ऐकलं. ऐकल्याबरोबर रामचंद्राने पाठीमाग पाहिल्यानंतर सीता झोपलेली आहे आणि झोपीत असणारी सीता तसंच तिच्या पूर्ण खोली सहित उचलून ते असणाऱ्या हनुमंतानं इथं आणलं. याचं आश्चर्य रामचंद्राला वाटलं. परमाश्चर्य ते पाहुनी म्हणे धन्य माऊली अंजनी निदान जी प्रसवली ते रत्न बळी निदान मारुती. एवढा पराक्रम हनुमंताचा पाहिला जो आजपर्यंत रामानं कधी पाहिलाच नव्हता. एवढे अद्भुत ताकद हनुमंताकडे आहे. मग रामचंद्र हनुमंताच्या मातोश्री अंजनी माता, धन्य धन्य हनुमंता नाव धन्य अंजनीचा सुत, अशा प्रकारे हा अंजनी मातेची स्तुती रामचंद्र करू लागले. मग अंतर्ग्रही प्रवेशून पुणे जागृत करीशी ते लागून एरी उठली दचकून तव रघुनंदन देखिला. मग त्या मंदिरासहित हनुमानजी सीतेला घेऊन आले होते. रामचंद्र त्या खोलीमध्ये गेले, आपल्या कक्षामध्ये गेले. गेल्याबरोबर सीतेच्या शरीराला हात लावला, धक्का लावला. सीता माता जागृत झाल्या
उठल्या बरोबर पाहिलं तर पुढे रामचंद्र होते. काय वाटलं? मनी दचकली जनकबाळी म्हणे मी काय स्वप्न देखिले वेळी वा. श्रीराम गेले युद्धवेळी हे तो नवळी अनुपम्य. आणि सीता माता झोपेतून उठल्या बरोबर पुढे रामचंद्राला पाहिलं. सीतेला आश्चर्य वाटलं. राम तर आपला तिकडे त्या राक्षसाला मारायला गेले आणि मग आता झोपेतनं उठले हे तर रामचंद्र कसे आले, मी स्वप्न तर पाहत नाही. अशा प्रकारे आश्चर्य सीता माऊलीला वाटला. गेले कुठं? जाणून सीतेचे रुद्रत बोलत झाला रघुनाथ म्हणे स्वप्न नव्हे हे सत्य मात होई जागृत शुभानने. आणि सीतेच्या मनात जे चाललं होतं ते रामचंद्राने ओळखलं. तिच्या हृदयातलं मनातलं ओळखलं आणि रामचंद्र बोलतायत सीते स्वप्न वगैरे नाहीये, इथं तुला रणभूमीवरती आणलंय, तुझी गरज पडली म्हणून तुला इथे घेऊन आलेला हनुमान आहे, त्यामुळं जागा हो असं रामचंद्र बोलतात. आम्हा ते दैत्य नाटोपे युधी म्हणून आणले संधी आता न लावी अवधी त्वरे अवधी दैत्य धमा. रामचंद्राने सीतेला सांगितलं सीते तुला इथं का आणलं झोपीतनं उठून, तर ती राक्षस आम्हाला ऐकत नाही आणि आमच्या हातून राक्षस मरत नाही. महादेवाचं वरदान आहे, मायेच्या हातून तो मरणार आहे, त्यामुळे तू माया रूपी सीता आहे म्हणून तू युद्ध कर त्याच्या बरोबर आणि त्या राक्षसाला मार. भगवान श्री रामचंद्र सीतेला बोलतात. निशी उरली किंचित पुढे जाणे आहे अयोध्येत द्वादशी साधन असे तेथ त्वरित उठे काळी. रामचंद्राने सीतेला सांगितलं म्हणले उठ लवकर, कारण आता रात्र संपत आलेले, थोडी रात्र राहिलेली किंचित आणि कमी कालावधीमध्ये हे राक्षसाला मारायचंय, तिथून लंकेला जाऊन पुन्हा अयोध्येमध्ये जायचंय आणि द्वादशीचं पारण सोडायचंय, म्हणून उठ ह्या राक्षसाला मार. ऐसे ऐकता वचनार्था चरणावरी ठेविला माथा म्हणे द्याजी बाण भाता धनुष्यलता समवेत. अशा प्रकारचं बोलणं ऐकल्याबरोबर सीतामाता उठल्या रामचंद्राच्या पायावरती नमस्कार केला, वंदन केलं आणि सांगितलं धनुष्यबाण त्या तुमचं, त्या धनुष्यबाण घेऊन त्या राक्षसाबरोबर युद्ध करते. थोरा वेशते काळी बाण भाता पृष्ठ मौली धनुष्य घेऊन कर कमळी दिल्या रोळ्या टासे. आणि मग सीता मातेला आवेश आला, हातामध्ये रामचंद्राचं धनुष्यबाण घेतलं आणि घेऊन अट्टहासानं रण आवेशानं गर्जना केली. ते साक्षात आदिशक्ती हाके त्रिभुवन आंदोलती दैत्य परमदत्त कला चित्ती म्हणे हे चिच्छक्ती प्रगटली. आणि ती आदिशक्ती जगदंबा आहे सीता माता आणि त्या जगदंबेचा आवाज ऐकला, गर्जना ऐकल्याबरोबर तो राक्षसाच्या कानावरती आवाज पडला त्या शतमुखी रावणाच्या. त्याने विचार केला हे आपला काळ आहे, आपलं मरण स्त्रियेच्याच हातून आहे, असं महादेवाचं वरदान आहे, आता आपला काळ आला, आपण जगत नाही, विचार करू लागला. धैर्य मेंढ वाहन दैत्य आला चालून वर्षात ताजाला अमित बाण जने त्रिभुवना कोंदले. त्या शतमुखी रावणाने विचार केला काही असं म्हणले आता युद्ध करावंच लागेल, कोणी जरी समोर असेल तर, म्हणून धनुष्यबाण हातामध्ये घेतलं, धनुष्याला बाण लावला, अनेक बाणाचा वर्षाव करत तो राक्षस पुढे येऊ लागला. मग म्हणे श्रीरामा गाद तुझा महिमा स्त्री लाविले संग्रामा गाद महिमा देखिला. शतमुखी रावणानं बोलायला सुरुवात केली, रामा अरे काय त्या स्त्रीला युद्ध करायला लावलंय, बायकोला युद्ध करायला महाग पाठीमागे उभा राहिला, अरे काय तुझ्यामध्ये ताकद पुरुषार्थ आहे का नाही म्हणले, स्त्रीला पुढे उभा केले, आता आम्ही स्त्रीवरती कसे बाण मारायचे. अशा प्रकारे तो राक्षस भगवंताला बोलू लागला. मी तव धुरंधर वीर पाहे स्त्री ते संग्राम केविला हे स्त्रीवरी शस्त्र धरिता पाहे कवनला हे पुरुषार्थ. शतमुखी रावणाने रामचंद्राला बोलायला सुरुवात केली, रामा अरे स्त्रीला पुढे उभा केले युद्धाला, बायकोला युद्धाला पुढे केले, पाठीमागे उभा राहिला, त्या स्त्रीवर तुम्ही बाण कसा सोडू.
समजा तिच्यावरती बाण सोडलं तर माझा पुरुषार्थ काय होणार आहे जगामध्ये? एवढा मी प्रसिद्ध आहे, शतमुखी रावण माझं नाव आहे, जगतामध्ये मी प्रसिद्ध आहे, आणि स्त्रीवरती बाण सोडला ही अपकीर्ती माझी होईल असं तो राक्षस भगवंताला बोलू लागला. परी मी भीत नाही मरणाते अंतकाळी देखिले रघुत्तमाते तेने सुखावल अंतराते पुढे होणार ते सुखे भोगा. त्या राक्षसाने सांगितलं रामा मी मरणाला भीत नाही, पण मरताना तुझं दर्शन होत आहे याचा आनंद आहे. खूप पर्व काळ चांगला आहे, सुदिन आहे, एकादशीचं पर्व आहे, त्या द्वादशी आता द्वादशी होणार आहे, द्वादशीचा काळ आहे, आणि मरताना तुमचा असणारा मुखचंद्र पाहतोय अशा प्रकारे तो राक्षस बोलू लागला. कालची असे हरिदिनी आता उदेली द्वादशी साधनी ऐसे बोलून ते क्षणी अमित बाणी वर्षात. शतमुखी रावणानं बोलायला सुरुवात केली. रामा कालची एकादशी आहे, एकादशीची रात्र अजून संपली नाही, आणि जरी संपली तरी उद्याची द्वादशी आहे. मग एकादशीची आणि द्वादशीचा पर्व काळ साधून आलेला आहे, आणि मग तुमचं दर्शन मला झालेलं आहे, त्यामुळे आता मी मरणाला घाबरत नाही. असंख्य बाण सोडू लागला. येरीकडे त्रिभुवन जननी धनुष्याते बाण लावूनी विंधिती झाली तक्षणी निर्वाण बाण विंधित. इकडे माता सीता रामचंद्राचं धनुष्य बाण घेतलेला आहे. असंख्य अशा प्रकारचे बाण, बाणा पाठीमाग बाण सीता माता सोडू लागल्या, आणि निर्वाणच युद्ध माता सीता आणि तो शतमुख रावण करू लागले. पाते लवता अर्धघटी बाण मारले लक्ष कोटी परी तो दैत्येंद्र महाहट्टी तितुकेही निवटी बाण जाळ. डोळ्याचं पात मिटवण्याची आतमध्ये लावायच्या आतमध्ये असंख्य बाण सीता मातेने सोडले गेले, आणि तेवढे सगळे बाण तर राक्षसानं तोडले. हे देखून जनकतनया विचारून बाण घेतला लवलाया झापडी पडली दैत्य डोळ्या घेऊन हृदयात. सीता मातेने पाहिलं, सीतेने विचार केला, असं जर म्हटलं तर कधी रामचंद्राचा नियम पूर्ण व्हायचा? ती जे बोलले ते बोललेलं खरं कसं व्हायचा? म्हणून सीता मातेनं निर्वाणीचा एक दारुण अशा प्रकारचा बाण माथ्यामधून काढला. तो बाण धनुष्याला लावला. त्या बाणाचं एवढं तेज होतं, पाहणाऱ्याच्या डोळ्याला झापडी पडली, आणि तो बाण वाऱ्याच्या वेगाने निघाला. एकाची बाणे केला पूर्ण काही न सुचे तया लागून जैवी वृक्ष पडे उन्मळून तेवी असुर पडिला. आणि तो दुर्धर अशा प्रकारचा बाण सीता मातेने धनुष्याला लावलं. असंख्य सूर्याचं तेज त्या बाणावरती होतं. तो बाण राक्षसाच्या दिशेने सोडला. मोठं झाड उन्मळून पडावं तसं तो शतमुखी रावण जमिनीवरती पडला. धूळ पडताची मदिनी वितुळली असुर वाहिनी जय जयकाराची उठली ध्वनी वानर सेने आनंद. आणि मुख्य धुरा जो काय असणारा शतमुखी रावण आहे तो मुख्य धुरा होता, आणि राजाच मेल्यानंतर बाकीचं जे सैन्य होतं त्याचं ते सैन्य दश दिशेला पळू लागलं. आणि इकडं राम सैन्यामध्ये वानरांना, अयोध्येमधील वीरांना सर्वांना आनंद वाटला, जय जयकार करू लागले. सेना विखुरली चहूकडे नगर लुटविले निवाटे बिभीषण हर्ष कोंडे रामाकडे पाहत. त्या शतमुख रावणाचं सगळं सैन्य विखुरलं, पळून गेलं. नगर सगळं असणारं राम सैन्याने हिरावून घेतलं, लुटून घेतलं. विभीषणाला आनंद वाटला, भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. या परी निवटून असुर निशी उरली घटका चार मग युद्ध करून या स्थिर रक्तवी रघुवीर जानकी ते. अशा पद्धतीने ते राक्षसाला मारलं. थोडीशी असणारी 4 घटिका रात्र शिल्लक राहिलेली होती सूर्य उगवण्यासाठी, आणि तेवढ्या वेळामध्ये त्याला मारलं. म्हणून सीतेचं कौतुक, तिची स्तुती रामचंद्र करून हनुमंताला काय म्हणतात? मागुती हनुमंता ते बोलत सकया विभीषणा राज्य स्थापित त्वरित अवश्य म्हणून वायुसुत कुछावरी बैसवित सैन्याते. रामचंद्राने हनुमंताला बोलायला सुरुवात केली. हनुमानजी चला म्हणले आता लंकेकडे जायचंय. हे जे सगळं सैन्य आहे ते सगळं सैन्य घ्या,
आणि लगेच लंकेमध्ये जाऊ, विभीषणाचा राज्याभिषेक करू, अशा प्रकारे रामचंद्र बोलल्याबरोबर हनुमानजी काय करतात? दक्षिण चरण उचलून या लंके माझी ठेविला लवलहाया, मग म्हणे जे रघुराया उतरावे या लंकेसी. मग हनुमंतानं सगळं सैन्य आपल्या शेपटीमध्ये बसवलं. जे काय उरलं होतं ते सगळं सैन्य आपल्या असणाऱ्या रोमावळीमध्ये बसवलं. पुन्हा ते असणाऱ्या दैत्य नगरीमध्ये जो उजवा पाय हनुमंतानं ठेवला होता तो पाय सगळ्या सैन्यासहित उचलला, लंकेमध्ये नेऊन पाय ठेवला आणि रामाला सांगितलं लंका आली, उतरा. राज्य द्यावे विभीषणा ते अयोध्ये चलावे त्वरित, ऐसे ऐकताची मात थोर हरुष रामचंद्रा. हनुमानजीने सांगितलं रामचंद्र लंका आले, उतरा, विभीषणजीचा राज्याभिषेक करा सगळ्या सैन्यामध्ये थाटामाटामध्ये, आणि लगेच मी तुम्हाला एकाच क्षणामध्ये अयोध्येमध्ये पोहोचवतो. असं बोलल्याबरोबर रामचंद्राला आनंद वाटला. मग लंके माझी वाद्य घोष होता झाला परम उल्हास, राज्य स्थापून विभीषणास अयोध्याशी आज्ञा मागे. मग लगेच लंकेमध्ये वाद्यांचा घोष वाजवला गेला. अतिशय आनंदानं उल्हासानं विभीषणजीचा राज्याभिषेक लंकेमध्ये केला आणि जाण्यासाठी भगवंत विभीषणजीला निरोप मागता. मग विभीषण दंडप्राय नमस्कार करून स्तविला रघुवीर म्हणे भक्त पालना ब्रीद थोर केले साचार स्वामिया. विभीषणजीनं भगवान श्री रामचंद्राला नमस्कार घातला, रामचंद्राचं स्तवन केलं. भक्त पालन ब्रीद जे आहे ते आज भगवंतानं खरं करून दाखवलं. त्यांचा नियमही खरा केला आणि भक्ताचं संकटही घालवणारे तुम्ही रामचंद्र आहात असे विभीषणजी बोलतात. बोलता बोलता विभीषणजी भगवंताला म्हणतात, देवा माझं एक म्हणणं आहे, ऐका. तरी साधन द्वादशी झाली पाहिजे लंकेसी, सहपरिवारे स्वसैन्यासी विधियुक्त पैकी जिये. विभीषणजीने सांगितलं रामा द्वादशी सोडायची, लंकेत सोडा. काय भक्ताचं घर आहे, अयोध्येमध्ये सोडायच्या ऐवजी लंकेमध्ये हे असणाऱ्या द्वादशीचं पारण सोडा, एकादशीचा उपवास सोडा असं विभीषणजी बोलल्यानंतर रामचंद्राने सांगितलं काय? मग बोले श्री रघुवीर हा तो येते न घडे विचार, वाट पाहत असे भरत वीर तया विन प्रकार न घडे हा. रामचंद्रांनी सांगितलं विभीषणजी इथं द्वादशीचं पारण सोडायला आवश्यक नाही, अवघड नाही, पण माझा भाऊ असणारा भरत आणि तो भरत तिथं असणारे माझी वाट पाहत बसलेला आहे. द्वादशीच्या पंक्तीला जेवणाला रामचंद्र सोबत असावे अशी त्याची इच्छा आहे असं भगवंत बोलतात. धन्य तयाचे बंधुपण उभयता ऐकतत्व पूर्ण, नाही तरी साप्तन जाण घेती प्राण एकमेकांचे. भगवान श्रीरामचंद्रांनी सांगितलं धन्यतयाचे बंधुपणा. हा तू भरतची बंधू मध्ये रत नाही, नाहीतर आज जर पाहिलं गेलं तर सख्या भाऊ भावाचं जमत नाही. हा तर भरत माझा सावत्र भाऊ आहे आणि सावत्र भाऊ असताना सुद्धा माझ्याशिवाय जेवत नाही, माझ्याशिवाय राहत नाही. असा असणारा भावामध्ये श्रेष्ठ तो बंधू भरत आहे. भगवंत बोलतात, पैसा नव्हे श्री रघुवीर भक्त पाळन समरंग धीर, शांत करुणी लंकेश्वर निघे सत्वर तेतुनी. अशा प्रकारचा भगवान श्री रामचंद्र भक्त पालन करणारा आणि सम्रांगणामध्ये रण धीर वीर रामचंद्र लंकेमधून अयोध्येकडे निघाले. मागुता हनुमत ते सौनी म्हणे तया ते सखिया नाही त्वरे अयोध्येत परिवारा ते काळी. पुन्हा रामचंद्रांनी हनुमंताचं स्तवन केलं. हनुमंताला सांगितलं हनुमानजी आता लंकेतून अयोध्येकडे सगळं सैन्य घेऊन चला. ऐकता रघुवीर वचन आवेशला वायू नंदन, मागुता उचलून चरण अयोध्या माझे ठेविला. रामचंद्राचं बोलणं ऐकल्याबरोबर हनुमंतानं उजवा पाय उचलला. बघा हनुमंताचा एक पाय अयोध्येमध्येच आहे सुरुवातीपासून, फक्त उजवा पाय हनुमंतराय फिरवतात, एक पाय अयोध्येमध्येच आहे.
आणि ती उजवा पाय सगळे असणाऱ्या त्या दैत्य नगरीलाही तो पाय तिथून उचलला, लंकेत ठेवला. आता लंकेतून तोच उजवा पाय उचलला आणि अयोध्येमध्ये हनुमंताने नेऊन पोहोचवला. परिवारासहित ते वेळी सकळ सेना उतरली खाली, सकळ वाहिनी आनंदली, जय जयकारे गरजती. मग सगळ्या परिवारासहित सैन्यासहित हनुमानजी सगळ्याला घेऊन अयोध्येमध्ये आले. हनुमंताच्या शरीरावर शेपटीमध्ये जी काही सैन्य होतं ते सगळं सैन्य पृथ्वी तलावरती खाली उतरलं आणि उतरल्याबरोबर काय करतात, तो पूर्वीच पाक सिद्ध होत स्नाने सारुणी या समस्त तव अरुणोदय होता प्राप्त, पात्रे विस्तारित समग्र. इथं अयोध्येमध्ये जेवणाची तयारी अगोदरच केलेली होती. सगळ्यांनी स्नान वगैरे केलं आणि सूर्योदय प्राप्त झाल्याबरोबर जेवणासाठी ताट वाढले. समस्ता सहित सारुणी भोजने द्वादशी साधली रघुनंदने, ऐसे द्वादशीचे महिमान केले कथन श्रोतिया ते. अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतायत सगळ्यांनी रामचंद्रासहित सगळ्यांनी भोजन केलं आणि रामचंद्राने द्वादशीचं पारण सोडलं. म्हणजे द्वादशी एवढी महत्वाची आहे. एवढं द्वादशीला महत्व आहे, स्वतः भगवंतानं दिलेलं आहे. रामचंद्रांनी द्वादशीचं व्रत आचरण केलं म्हणून ही कथा एवढं द्वादशीचं महिमान आहे म्हणून तुम्हाला सांगितली. ग्रंथकर्ते सांगतात म्हणून तिथी माझी उत्तम द्वादशी पर्व उत्तमोत्तम, व्रत करीत हाय निस्सीम विजय संग्राम तो पावे. म्हणून तिथीमध्ये पर्वामध्ये उत्तम असणारं पर्व म्हणजे द्वादशी पर्व आहे. म्हणून सगळ्यांनी ही व्रत करा. जन जन व्रत केलं तो रणांगणामध्ये त्याला विजय मिळेल असं ग्रंथकर्ते सांगतात. आणि प्राप्त होय राजलक्ष्मी अंती पावे मोक्ष धर्मी, हे पुननुप्यम्य व्रत नेमी प्रचित नामी असो द्या. ग्रंथकर्ते सांगतायत राज्य लक्ष्मी प्राप्त होते. आता पाहिलं आपण विभीषणाचं गेलेलं राज्य विभीषणाला परत भेटलं. म्हणजे द्वादशीचं व्रत केल्यानंतर ना गेलेली लक्ष्मी परत येते, संग्रामामध्ये विजय भेटतो. म्हणून हे व्रत करा. ग्रंथकर्ते सांगतात पदच्युत विभीषण तो पावला राज्यासन, ऐसे व्रताचे महिमान व्रत संपूर्ण द्वादशी. ग्रंथकर्ते सांगतायत विभीषणाचं पद गेलं होतं. लंकेच्या राजगादीवरनं त्याला हाकललं होतं. पण रामचंद्रानं द्वादशी व्रत केलं आणि त्या व्रताच्या सामर्थ्यावरती गेलेलं विभीषणाचं राज्य विभीषणाला परत मिळालं. म्हणून सगळ्या पर्वामध्ये श्रेष्ठ व्रत द्वादशी आहे असं महाराज सांगतात. व्रत करिता शतमुखाशी राम बाणे मुक्ती तयासी, अंती गेला सायुजतेसी पुनरावृत्तीसी नागवे. त्या शतमुख रावणानं सुद्धा ही व्रत केलं. मरताना रामाचं दर्शन झालं आणि भगवान श्री रामचंद्राच्या पुढे मरण आलं. त्यामुळे तो अक्षय मुक्तीला सायुज्य मुक्तीला गेला. आता जन्म मरण त्याला नाही, असं मुक्ती त्याला प्राप्त झाले. व्रत करिता रघुनंदन रणी विजयी झाला पूर्ण, मर्दुनिया शतमुखी रावण व्रत संपूर्ण साधिले. भगवान श्री रामचंद्राने द्वादशीचं व्रत केलं, विजय भेटला. त्या द्वादशीच्या व्रतानं भगवंताला विजय मिळाला. शतमुखी रावण नावाच्या राक्षसाला भगवंताने मारलं गेलं आणि द्वादशीचं व्रत अयोध्येमध्ये सोडलं. म्हणून या श्रोते सज्जन हे व्रत करावे जाण, जे आचरता यश कल्याण मोक्ष भुवन प्राप्त होय. म्हणून सगळे श्रोते सज्जनांना महाराज सांगतायत स्वतः भगवान श्री रामचंद्रांनी द्वादशीचं व्रत आचरलं. एकादशी केली भगवंतानं, द्वादशीचं व्रतही सोडलं. म्हणून तुम्ही एकादशी द्वादशीचं व्रत करा, त्याने तुमचं कल्याण होईल महाराज सांगतात. हे कथा गोड ऐकली म्हणून या दृष्टादी योजली, श्रोती श्रवण की जी सकाळी बद्धांजली प्रार्थितो. ग्रंथकर्ते सांगतात ही कथा मी माझ्या मनाची सांगितली नाही. तुम्ही पण ही कथा पहिल्यांदाच ऐकली असेल. ही कथा व्यास महाराजांनी पद्मपुराणामध्ये लिहिलेली आहे आणि ते पद्मपुराणामधली मी ही कथा ऐकली, वाचली. म्हणून तुम्हाला दृष्टांतासाठी ही कथा सांगावी असं मला वाटलं, म्हणून ही कथा तुमच्या पुढे सांगितली. महाराज सांगतात कोणीही प्रकारे करुण करावे भगवंत गुणवर्णन, काळ सार्थकतेने करुण येत घडून अपयसा. ग्रंथकर्ते
भगवंताचं नामस्मरण करा. हे निमित्त आहे, कोणतंही निमित्त घ्या, कोणतंही कारण घ्या आणि तुम्ही रामचंद्राचं स्मरण करा, भजन करा, भगवंताचं गुण वर्णन करा. त्याने करून तुमचं जीवन धन्य होईल. महाराज सांगतात, मग केले कर्म वाया जाय हे तो न घडे कालत्रय, म्हणून या अति लवलाय वर्णावे गुण हरीचे. ग्रंथकर्ते सांगतात केलेलं कर्म वाया जात नाही. हे शास्त्रामधलं प्रसिद्ध वचन आहे. तुम्ही कोणतंही कर्म करा, ते केलेलं कर्म वाया जात नाही. त्याच्यामुळं तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, उद्धार होईल. महाराज सांगतात, ऐसे हे द्वादशी महिमान केले अवघे कथन येथून 5 वर्षे संपूर्ण, झाली पुढे अवधान सोद्या. ग्रंथकर्ते सांगतात तिथं अशा प्रकारे हे द्वादशीचं महिमानं सांगितलं आणि सांगितलेलं भगवान परमात्म्याने द्वादशीचं व्रत केलं. तिथून पुढे 5 वर्षाचा कालावधी गेला. काय झालं? हे व्रत जय करती नेमेसी, दुःख दारिद्र्य नव्हे त्यासी, नको तीर्था यात्रेसी, काशी उज्जनी द्वारके. स्वस्ति श्री अधिक महात्म्य ग्रंथ नाटकाधार पद्म पुराणे समस्त मनोहर सुत विरचित 15 अध्याय गोळा